भगवान बुद्धांचा सद्धम्म आणि सद्धम्मानुरूप आचरण करणारा बुद्धाचा तिन्ही काळातील श्रावक संघ या तीन रत्नांना वंदन। या तीन रत्नांचं दर्शन तुम्हा सर्वांना घडवणारे आणि या तीन रत्नांचं दर्शन तुमच्या आमच्यासह या संपूर्ण देशाला घडवून ज्यांनी या देशावरती अनंत असे उपकार केले असे ते युगंधर युगपुरुष परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला, कार्याला, त्यागाला अभिवादन। आपण या त्रिरत्न बुद्धविहार आंबेटाकळी येथे 2024 या वर्षातील वर्षावास निमित्ताने उपासकांच्या जीवनातील कुशलकर्माचा भाग म्हणून धम्मपद गाथा आणि कथा या ग्रंथाचं वाचन करत आहोत, अध्ययन करीत आहोत। तर आज आपण धम्मपदाच्या 116व्या गाथेपर्यंत पोचलेलो आहोत। आज आपण धम्मपदातील प्रकरण 9 पाप वग्गो म्हणजे पापवर्ग या पापवर्गामध्ये 41 गाथा आहेत आणि धम्मपदाच्या एकूण गाथांपैकी गाथा नंबर 116 आपण पाहत आहोत। तर आजच्या या धम्मपदाचा विषय आहे कुशलकर्म शीघ्र गतीने करावे। शीघ्र गतीने म्हणजे घाईने करावे। जर आपल्या मनामध्ये काही चांगले विचार आलेत तर त्या चांगल्या विचाराची आपण तात्काळ अंमलबजावणी करावी, कारण मनामध्ये नानाविध तऱ्हेचे विचार येत असतात, विचारसुद्धा येतात आणि नष्ट होत असतात आणि म्हणून चांगले विचार सहसा कमी येतात आणि म्हणून चांगले विचार येताक्षणी आपण त्या विचारांची अंमलबजावणी तात्काळ जर केली नाही तर ते चांगले विचारसुद्धा आपल्या मनातून संपून जाऊ शकतात आणि मग आपण कुशलकर्म करण्यापासून परावृत्त होतो, म्हणजे आपल्या हातून कुशलकर्म होत नाही। मग ते जर आपल्याला करायचे असतील तर आपण ते तात्काळ केले पाहिजेत। अशा आशयाची गाथा 116वी गाथा आपण पाहत आहोत आणि या 116व्या धम्मपदाच्या गाथेमध्ये चुल्ल एक साटक ब्राह्मणाची गोष्ट आहे। चुल्ल हा शब्द पाली आहे, चुल्ल म्हणजे छोटा। तर पाहूया गाथा नंबर 116। अभिरथ रेथ कल्याणे पापाचित्तं निवारये दंधं हि करोतो पुण्यं पापस्मिन् रमते मनो। कुशल कर्म करताना त्वरा करा। पापापासून मनाला दूर करा। कुशल कर्म करताना शिथिलता बाळगल्यास हळूहळू मन पाप करण्याकडे आकर्षित होऊ लागते। म्हणजे विको कमी करा, म्हणजे आपल्या मनात जर काही चांगलं काम करण्याचा विचार येत असेल तर त्याला आपण तात्काळ केलं पाहिजे, नाहीतर तो विचार संपून जातो आणि काय होते मग तो जर विचार संपला तर काय होईल बरं? चांगला विचार मनातला संपला तर काय होईल त्याचंही स्पष्टीकरण पुढे यामध्ये आलेलं आहे आणि ते माणसाने खूप चांगल्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये अंगीकारणं आवश्यक आहे। मग तो कोणीही असो, विद्यार्थी असो,
कुणी जबाबदार व्यक्ती असो, या सगळ्यांसाठी हा विचार अत्यंत आवश्यक असा आहे. पहा, तथागत भगवान बुद्ध अनाथ पिंडकाच्या जेतवन विहारात विहार करीत होते. त्यावेळी चुल्ल एक साटक नावाचा ब्राह्मण जोडप्यासंबंधी ही गाथा तथागतांनी उच्चारली. एक ब्राह्मण जोडपं होतं पती पत्नीचं, आणि त्या ब्राह्मण जोडप्यासंबंधी ही गाथा तथागतांनी उच्चारली. श्रावस्ती येथे चुल्ल एक साटक नावाचे गरीब ब्राह्मण जोडपे राहत असे. एक साटक ब्राह्मण जोडपं राहत होतं श्रावस्तीला. त्यांच्याकडे दोघांनी मिळून अंगावर पांघरण्यासाठी एकच चादर असल्यामुळे दोघांनाही एकाच वेळी घराबाहेर पडता येत नसे. म्हणजे थंडीच्या दिवसात जी चादर अंगावर घेतात तर ती एकच चादर त्यांच्याकडे होती, आणि त्यामुळे ते दोघंही पती पत्नींसाठी एकच चादर असल्यामुळे दोघेही पती पत्नी एकाच वेळेस ते घराबाहेर पडत नसत. म्हणजे जर पती बाहेर पडले तर पत्नी घरी थांबत असे. म्हणजे आता समजा एखाद्या ठिकाणी कार्यक्रम आहे तर आपण जसं परिवाराने जातो, तर ते परिवाराने जाऊ शकत नव्हते कारण त्यांच्याकडे एकच चादर होती. आता सध्या चादरीची जरी आवश्यकता वाटत नसली तरी पुढे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपल्याला जर सायंकाळी कुठे बाहेरगावी विहारात, सहसा पूर्वी गायनाच्या कार्यक्रमासाठी लोक जायचे. कुठं जर गायन असलं तर लोक ते ऐकायला जायचे. प्रवचनाचे कार्यक्रम नव्हते राहत असे संध्याकाळी, पण गायनाच्या कार्यक्रमाला लोक जायचे. तर तेव्हा स्वेटर, आता स्वेटर आहेत समजा, किंवा शाल वगैरे वरून पांघरून घ्यायचे. तर प्रत्येकाच्या अंगावर त्या चादरीची, शालची गरज भासत असते. पण जर आता एकच चादर आहे तर दोघा पती पत्नींना ते शक्य नव्हतं. तर म्हणून भगवंताचा धर्मोपदेश ऐकण्यासाठी पत्नी दिवसा व पती रात्रीच्या वेळी जात असे. पहा, म्हणजे पूर्वी काही वर्षापूर्वी कार्यक्रमांचा जास्त जोर होता गायनाच्या, हे आताची गोष्ट सांगतो मी. पण तथागताच्या काळामध्ये तथागताचं प्रवचन जर एखाद्या ठिकाणी असेल, धम्मदेशना असेल, त्यांच्या भिक्खूंची धम्मदेशना असेल, तर लोक तिथे जायचे. तर यांची फार मोठी अडचण यायची की या दोघांना, पती पत्नींना एकत्र जाता येत नसे. पत्नी दिवसा व पती रात्रीच्या वेळी जात असे. एके रात्री पती भगवंताचे प्रवचन ऐकता ऐकता त्यांच्या संपूर्ण शरीरभर रोमांच उभे राहिले. पहा, तथागताचं प्रवचन सुरू आहे आणि ते तथागताचं प्रवचन ऐकता ऐकताच ते पुलंकित झाले. त्यांच्या शरीरावर असे रोमांस उभे राहिले. म्हणजे ते अत्यंत त्या धम्मदेशनेने प्रभावित झाले की मी काय करू आणि काय नाही असं त्यांच्या मनाला वाटायला लागलं. त्यांचे संपूर्ण शरीर आनंदाने पुलंकित झाले. तो भावविभोर झाला, तो एक साटक ब्राह्मण. आणि भगवंतांना एकमेव असलेली चादर दान करण्याची त्याची अत्यंत तीव्र इच्छा झाली. जेव्हा व्यक्ती एखाद्या गोष्टीने आनंदित होतो तर त्याचं लक्षण आहे, काय लक्षण आहे की तो त्याच्यावर काहीतरी कृती करतो, नाही का? काय कृती करतो? तुम्हाला समजण्यासाठी गायनाचं उदाहरण घेतलं. एखाद्या गायकाचं समजा जर गायन चांगलं झालं, सगळ्यात पहिली काय कृती होते? टाळी वाजवतो, नाही का? दुसरी कृती काय होते? खिसा गरम असला तर तुम्ही त्याला काहीतरी पैसे देता की नाही? म्हणजे जर का एखादी गोष्ट तुमच्या मनाला भावली तर तुम्ही काय करता? तुमच्या शरीराकडून, म्हणजे मनामध्ये एखादी क्रिया तुमच्या जर घडली, मनाला जर ते भावलं तर तुमच्या शरीराकडून काही ना काही रिॲक्शन येते. तसंच हा व्यक्तीसुद्धा तथागताचं प्रवचन ऐकत आहे आणि तो इतका आनंदित झाला त्या धम्मदेशनेने की त्याच्या संपूर्ण शरीरावर
रोमांच उभे राहिले, तो आनंदाने पुलकित झाला आणि मग त्यालासुद्धा असं वाटायला लागलं. काय वाटायला लागलं की भगवंतांना एकमेव असलेली चादर दान करण्याची त्याची अत्यंत तीव्र इच्छा झाली. पहा काय वाटलं त्याला की भगवंताला मी काहीतरी दान केलं पाहिजे, पण मग आता माझ्याकडे दान देण्यासाठी आहे तरी काय, तर माझ्या अंगावर एक चादर आहे नाही का. तर असा त्याच्या डोक्यामध्ये विचार आला की माझ्याजवळ काय आहे, चादर आहे, आणि ती देण्याची त्यांची तीव्र इच्छा झाली की मी ही भगवंताला दिली पाहिजे. परंतु त्याने विचार केला की ही चादर मी भगवंतांना जर दान केली तर मला व माझ्या पत्नीला अंगावर पांघरायला चादरच राहणार नाही. ही तर एकच चादर आहे. मनामध्ये भाव मात्र तीव्रतेने जागा झाला, कारण दोघांनाही वापरण्यासाठी ती एकच चादर त्यांच्यापाशी होती. दानाबद्दल त्याचे मन डळमळीत व्हायला लागले. पहा प्रथम क्षणी तीव्र अशा भावना तयार झाल्या की मी ही चादर देऊन टाकली पाहिजे. नंतर तो विचार केला की हे जर मी दिले तर दोघा पतीपत्नींना आपल्यासाठी एकच चादर आहे. अशा तऱ्हेने रात्रीचा पहिला प्रहर दुसरा प्रहर संपला. म्हणजे रात्री 9-10 वाजता त्याच्या मनामध्ये भाव आला, पण तेव्हाच त्याने ते देऊन नाही टाकले. रात्रीचा पहिला प्रहर संपला, दुसरा प्रहर संपला, शेवटी रात्रीचा तिसरा प्रहर सुरू झाला आणि तो स्वतःशीच विचार करू लागला, मी जर अशा रीतीने संकुचित आणि डळमळीत राहिलो तर संस्कार दुःखातून ह्या भवचक्रातून मुक्त होणे असंभव होईल, असं त्याला रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी समजायला लागलं. आता हे ध्यानात ठेवा तुम्ही की त्याला जेव्हा त्याच्या मनामध्ये हा भाव जागा झाला तेव्हा त्याने ते दिलं नाही. रात्र बरीच झाली, पहिला प्रहर संपला, दुसरा प्रहर संपला आणि तिसऱ्या प्रहरात त्याला तो जास्त विचार करायला लागला की मी जर याच्याविषयी आसक्ती ठेवली आणि हे जर दान दिलं नाही तर हे जे भवसंस्कार आहेत, भवसंस्कार म्हणजे जन्म घेण्याचे संस्कार, आसक्तीचे संस्कार, इच्छा उत्पन्न करण्याचे संस्कार, दुःखात जखडून राहण्याचे संस्कार. तर त्याला असं वाटलं की मी जर हे दान केलं नाही तर मी भवसंस्कारातून भवचक्रातून मुक्त होणे असंभव होईल आणि म्हणून न डगमगता त्याची चादर भगवंतांना दान करायचे त्याने निश्चित केले. मनामध्ये विचार केव्हा आला आणि त्याने निश्चित केव्हा केलं आणि ती चादर त्यांच्या पायाजवळ नेऊन ठेवली. बुद्धांच्या पदकमलाजवळ ती चादर ठेवता क्षणी त्याच्या मनात आलं मग रात्रीच्या तिसऱ्या प्रहारानंतर, आणि मग त्याने ती चादर आपल्या अंगावरून काढली आणि बुद्धाच्या त्या सुकोमल अशा पदचरणावर म्हणजे पायावर त्यांनी ती टाकली. ती चादर तथागतांच्या त्या पायावर ठेवता क्षणीच तो 3दा ओरडला. काय ओरडला? जिंकलो, मी जिंकलो, मी जिंकलो, असं तो 3दा ओरडतो. पहा भगवंताचे प्रवचन ऐकणाऱ्यांमध्ये त्या श्रावकांमध्ये त्यावेळी कोशल नरेश म्हणजे कोशलचा राजा प्रसेनजितसुद्धा हजर होता. कोण हजर होता? कोशलचा राजा प्रसेनजित त्या प्रवचनामध्ये हजर होता. आता असं जर समजा तथागताचं प्रवचन सुरू असताना जर का कोणी व्यक्ती येईल आणि तो असं मोठ्याने काही ओरडेल तर सगळ्यांना ते आकर्षित होईल नाही का. आणि म्हणून तिथे कोशल देशाचा राजा असणारा प्रसेनजित त्याने त्या गरीब ब्राह्मणांचे मी जिंकलो असे ओरडणे ऐकून कोशल राजाने त्याच्या शिपायांना ओरडण्याच्या आवाजाचा शोध घेण्यासाठी पाठवले की हा जो ओरडणारा आहे तर त्याचा आवाजाचा शोध घ्या, कोण आहे तो ओरडणारा. शोध लावून शिपायांनी राजाला खबर दिली की त्या ब्राह्मणाने बुद्धांना एक चादर दान केली आहे. तो ओरडणारा ब्राह्मण आहे आणि त्याने तथागताला एक चादर दान केली आहे.
हे ऐकून राजाला वाटले की त्या गरीब ब्राह्मणांचे हे दान साधे दान नव्हे, तर ते एक विशिष्ट प्रकारे अप्रतिम दान असले पाहिजे, आणि म्हणून तो ब्राह्मण बक्षिसास पात्र आहे. राजाने त्याच्या माणसांना हुकूम सोडला की त्या गरीब ब्राह्मणांची श्रद्धा व औदार्य बघून त्याला एक वस्त्र बक्षीस म्हणून द्यावे. काय बक्षीस द्यावं? त्याला एक वस्त्र बक्षीस म्हणून द्यावं. राजाकडून मिळालेले वस्त्र त्याने भगवंतांना पुन्हा दान केले. तो जो गरीब ब्राह्मण होता त्याने काय केलं त्या वस्त्राचं? राजाने त्याची श्रद्धा पाहून त्याला एक वस्त्र दान दिलं. अर्थात त्या राजाकडून मिळालेलं वस्त्र असल्यामुळे ते किमती असलं पाहिजेत, मौल्यवान असलं पाहिजेत, भारी असलं पाहिजे. त्याने त्या किमती मौल्यवान वस्त्राचा मनामध्ये लोभ न ठेवता त्याने काय केलं? ते वस्त्र त्याने भगवंतांना पुन्हा दान केले. राजाने त्या ब्राह्मणाला त्यावेळी 2 वस्त्रे बक्षीस दिले. त्या ब्राह्मणाने तथागताला दिल्यानंतर त्या राजानं पाहिलं, अरे याने तथागताला दान दिलं. त्याने त्या ब्राह्मणाला परत 2 वस्त्र दिले, पण ते दोन्ही वस्त्रसुद्धा ब्राह्मणाने भगवंतांना दान केले. राजाने हे बघून ब्राह्मणाला 4 वस्त्र बक्षिसं दिली. ब्राह्मणाने बुद्धांना ते 4ही वस्त्र दान केले. अशा तऱ्हेने राजा दरवेळी दुप्पट वस्त्र ब्राह्मणाला बक्षीस देत होता, आणि ते वस्त्र तो ब्राह्मण बुद्धांना दान करीत होता. म्हणजे पहिल्यांदा 2 दिले तर राजा काय करायचा? त्याला आता 4 वस्त्र द्यायचा. ते 4ही तो जेव्हा तथागताला दान करायचा तर राजा त्याला आता 8 वस्त्र दान करायचा. अशा पद्धतीने शेवटी अशा बक्षिसाचा आकडा 32पर्यंत गेला, की शेवटी त्या राजाने त्या ब्राह्मणाला 32 वस्त्र दान म्हणून दिले. त्यावेळी त्या ब्राह्मणाने एक वस्त्र स्वतःसाठी, दुसरे त्याच्या पत्नीसाठी राखून ठेवले, आणि उरलेले 30 वस्त्र भगवंतांना दान दिले. त्या ब्राह्मणाचे एवढे औदार्य बघून राजा फारच प्रभावित झाला. त्याला वाटले की ह्या ब्राह्मणास त्याच्या औदार्यास शोभेल असेच बक्षीस आपण द्यायला हवे. म्हणजे हा जो ब्राह्मण आहे हा अत्यंत श्रद्धावान आहे, आणि म्हणून त्याच्या श्रद्धेला शोभेल असंच बक्षीस आपण त्याला दिलं पाहिजे, कारण त्याने खरोखर फार मोठे कार्य केलेले आहे. राजाने दूताला राजवाड्यावर पाठवले. तर राजाने काय केलं? त्याच्या दूताला राजवाड्यावर पाठवलं आणि अतिशय किमती मलमलीचे 2 वस्त्र आणावयास सांगितले. प्रत्येक वस्त्राची किंमत 1,00,000 रुपये होती. दोन्ही वस्त्रे राजाने त्या ब्राह्मणांना दिली. त्या ब्राह्मणाने दोन्ही वस्त्र बेडशीट म्हणून वापरण्याचे ठरवले. पहा, 1,00,000 रुपये किमतीचं ते वस्त्र त्या राजाने त्या ब्राह्मणाला भेट म्हणून 2 वस्त्र दिले. त्या ब्राह्मणाने काय केलं? त्याची बेडशीट तयार केली, बेडशीट म्हणून त्यानं वापरलं, आणि 1 वस्त्र भगवान बुद्धाच्या गंधकुटीत असलेल्या बिछाण्यावर ठेवण्यासाठी दिले. बेडशीट म्हणून भगवान बुद्धाची जी गंधकुटी होती त्या गंधकुटीत तथागताच्या बिछाण्यावर बेडशीट म्हणून ते अंथरून ठेवलं. दुसरे वस्त्र स्वतःच्या घरी नेले, ज्या वस्त्रावर रोज एका भिक्षूला बसून तो अन्नदान करीत असे. दुसरं वस्त्र घरी नेले म्हणजे काय केलं? त्यावर तो स्वतः बसला नाही. त्याला समजलं हे किमती आहे, आणि या किमतीवर कोणाला बसवलं पाहिजे? भिक्षूंना बसवलं पाहिजे, असं तो विचार करतो. दुसऱ्यांदा राजा प्रसंजित भगवंतांना वंदन करण्यासाठी गंधकुटीत गेला. तेव्हा त्याने पाहिले की तथागतांच्या बिछाण्यावर पसरलेली चादर म्हणजे राजाने त्या ब्राह्मणास दिलेले मलमलीचे किमती वस्त्र होते. त्याने ते पाहिले राजाने की अरे, या ब्राह्मणाने हे वस्त्रसुद्धा तथागताला दान दिलं. ते बघून राजाला अतिशय आनंद झाला, आणि त्या आनंदाच्या भरात राजाने त्या ब्राह्मणाला 7 प्रकारचे सर्व चतुष्कात सब्ब चतुका द्यायचे ठरवले. म्हणजे 7 प्रकारचे 4-4 वस्तू, नाही का? जसं की म्हणजे
सर्व प्रकारच्या 4-4 वस्तू. आता त्यामध्ये काय आहेत, जसे की 4 हत्ती पा, म्हणजे 7 गोष्टी त्याने दान दिल्या. आणि त्या 7 गोष्टी कशा आहेत, 4-4 आहेत. म्हणजे एक आहे 4 हत्ती, 4 घोडे, 4 दासी, 4 दास, 4 सामान वाहून नेणारे नोकर, 4 खेडी म्हणजे 4 खेडेगाव ज्याच्यातून महसूल जमा करून त्या ब्राह्मणाला भेटेल, 1000 काशार्पण थैल्या म्हणजे 1000च्या काशार्पणाच्या थैल्या, अशा 4. अशा तऱ्हेने 4-4 करून सर्व चतुष्क नावाचे दान दिले. पहा, आपण भंतेंना अष्टपरिष्कार दान करतो की नाही, त्याचं नाव असते अष्टपरिष्कार. त्या अष्टपरिष्काराचा अर्थ असतो की त्यामध्ये 8 वस्तू असतात, ज्या भिक्षूला त्याच्या जीवनामध्ये सोबत वागवण्याची तथागतांनी केलेल्या विनयामध्ये मुभा दिलेली आहे. तर ते 8 गोष्टी आपण देत असतो. त्याच पद्धतीने त्या काळामध्ये राजे लोक सर्व चतुष्कात हे एखाद्याला सप्रेम भेट देत असत आणि त्यामध्ये ह्या अशा गोष्टी ते देत असत. 4 हत्ती, 4 घोडे, 4 दासी, 4 दास आणि 4 सामान वाहून नेणारे नोकर, 4 खेडेगावं आणि 1000 काशार्पणाच्या थैल्या. अशा तऱ्हेने 4-4 करून सर्व चतुष्क नावाचे दान दिले. त्या ब्राह्मणाला राजाकडून प्राप्त बक्षिसांचे भिक्षूंना मोठे कुतूहल वाटले. पहा, भिक्षूंना त्या बाबतीत काय वाटलं, नवल वाटलं की या राजाला किती मोठं दान भेटलं, या राजाने या ब्राह्मणाला किती मोठं भेट दिली. त्यांनी बुद्धांना विचारणा केली. कोणी, भिक्षूंनी. भिक्षूंचं हे सातत्याचं कामच राहिलेलं आहे. भगवान हे कसं, भगवान ते कसं, भगवान हे असे का, भगवान तसे का. तर भगवंतांना भिक्षूंनी विचारलं की भगवान हे असे नवल कसे घडले की ब्राह्मणाने केलेल्या कुशलकर्माचे फळ लगेच कसे त्याला प्राप्त झाले. पहा, म्हणजे त्याने तात्काळ कुशलकर्म केलं, पुण्यकर्म, आणि त्याला तात्काळ त्याचं फळ मिळालं. हे असं कसं काय झालं. यावर बुद्ध काय उत्तरले ते ऐकण्यासारखं आहे. बुद्ध म्हणतात, त्या रात्रीच्या प्रथम प्रहरीच वस्त्र त्याने जर दान केले असते. पहा, म्हणजे त्याला प्रथम प्रहरी त्याच्या मनामध्ये इच्छा जागी झाली होती कोणती, दान करण्याची. पण त्या प्रथम प्रहरामध्ये त्याने दान केलं का, नाही. त्याने 3रा प्रहर संपल्यानंतर त्याने दान केलं. तर बुद्ध म्हणतात की रात्रीच्या प्रथम प्रहरीच वस्त्र त्याने दान केले असते तर 7 प्रकारचे बक्षीस सर्व षोडशकात मिळाले असते. तर त्याला काय मिळाले असते, 7 प्रकारचे बक्षीस सर्व षोडशकात मिळाले असते. जसे की 16 हत्ती, 16 घोडे वगैरे. पहा, पण त्याला आता किती मिळालेले आहेत, 4-4 मिळालेले आहेत. पण त्याने जर पहिल्या प्रहारातच दिले असते तर त्याला हे सर्व 16 प्रमाणात भेटले असते. रात्रीच्या मध्यप्रहरी ते वस्त्र दान केले असते तर सर्वाष्टकात मिळाले असते. पहा, त्याने जर रात्रीच्या मध्यप्रहरामध्ये दिले असते तर त्याला ते 8 भेटले असते, म्हणजे 8 घोडे 8 हत्ती भेटले असते. पण त्याला मिळालेले किती आहेत, 4-4. मात्र त्याने 3ऱ्या म्हणजे रात्रीच्या शेवटच्या प्रहरी दान केल्यामुळे 7 प्रकारचे बक्षीस त्याला सर्व चतुष्कात मिळालेले आहेत. म्हणजे दान करताना रात्रीचा पहिला प्रहर आणि 2रा प्रहर त्याने दान करण्याच्या द्विधा मनस्थितीत घालवला. कोणत्या मनस्थितीत घालवला, द्विधा मनस्थितीत, देऊ की नाही, देऊ की नाही, देऊ की नाही. आणि त्यामुळे त्याने जर पहिल्या अवस्थेत जर दान केलं असतं तर तथागत म्हणतात की त्याला म्हणजे 16च्या प्रमाणामध्ये सर्व वस्तू मिळाल्या असत्या. मध्यरात्री दान केलं असतं तर त्याला 8च्या तुलनेत मिळालं असतं. म्हणून ज्या व्यक्तीला दान करण्याची इच्छा होत असेल त्याने तीव्रतेने ती अंमलात आणल्यास तेवढ्याच प्रमाणात त्याचे फळ प्राप्त होते. दानासारखे कुशल कर्म लांबणीवर टाकत नेल्यास हळूवार तेवढ्याच कमी प्रमाणात त्याचे फळ मिळते. आणि जर असे कुशल कर्म काटकसरीने व दिरंगाईने करण्याचा प्रयत्न केल्यास
अशी व्यक्ती कदाचित ते कुशल कर्म करूही शकणार नाही. कारण माणसाचे मन एवढे चंचल आहे की लवकरच ते अकुशल कर्माकडे वळते आणि अकुशल कर्मातच आनंद मानते, असे सांगून भगवंतांनी ही गाथा म्हटली. आता पहा, हे तथागताच्या काळामध्ये राजे लोक तथागताचे अनुयायी असल्यामुळे आणि ते धम्माला जाणणारे अनुयायी असल्यामुळे ते पाहायचे की जे लोक श्रद्धावान आहेत परंतु गरीब आहेत त्यांना ते बक्षिसं द्यायचे, त्यामुळे त्यांना ते बक्षिसं मिळायचे. मग आता ही गोष्ट ऐकून आपल्या मनामध्ये असा भाव नाही जागा झाला पाहिजे की मग आपण आता हे कुशल कर्म केलं आणि आपण त्याला लगेच आपल्याला काही सुद्धा अशा पद्धतीने काही बक्षिसं मिळेल, नाही का. आपण जर यातून हे शिकायचं आहे की आपण जर दान कुशल कर्म केलं तर निश्चितच आपलं जे मन आहे ते कुशल होते, उज्ज्वल होते आणि आपण पापांपासून दूर राहतो. पापापासून दूर राहतो म्हणजे विघ्न आणि संकटांपासूनच दूर राहतो. म्हणून या संकटांपासून विघ्नांपासून जर दूर राहायचं असेल तर आपल्याला कुशल कर्म करणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा हे दिल्याने आपल्याला जर असं काही भेटत असेल तर प्राथमिक शाळांमध्ये आपण शिकलेली सोन्याच्या कुऱ्हाडीची गोष्ट नाही का, जसे की सुतार जंगलामध्ये इंधन आणायला जातो, तो झाडावर चढतो आणि मग ती लोखंडाची कुऱ्हाड विहिरीमध्ये पडते, झाडावरून खाली, त्या झाडाच्या खाली विहीर असते. मग ते मुलांना समजण्यासारखी आहे परंतु या गोष्टीला अनुसरून आहे. मग ती कुऱ्हाड खाली पडते, तो बसतो रडत, तेवढ्यात कोणी देवता येते, समजण्यासाठी आहे. मग ती देवता म्हणते का रडतोस, तर तो म्हणतो की माझी कुऱ्हाड पडलेली आहे. मग ती देवता ती काढून देते, तर ती सोन्याची कुऱ्हाड काढते, तर तो म्हणते की नाही ही माझी नाही. मग चांदीची काढते, तो म्हणते ही माझी नाही. मग तो म्हणते मग ती लोखंडाची काढते, तर तो म्हणते ही माझी कुऱ्हाड आहे. यावरून त्याचा प्रामाणिकपणा लहान मुलांना शिकवायचा असतो त्या कथेतून, नाही का. तर तो म्हणते ही लोखंडाची माझी आहे. मग ती देवता काय करते, त्याला ती सोन्याची चांदीची सगळ्याच त्या कुऱ्हाडी देते आणि मग तो जेव्हा ती सोन्याची कुऱ्हाड घेऊन जेव्हा गावात येतो तर त्याला पाहून मग लोक म्हणतात अरे याला असं केल्यामुळे जर समजा सोन्याची कुऱ्हाड भेटली, मग चला आपणही कुऱ्हाड जाणून बुजून त्या विहिरीत टाकू, आपणही मग पाहू की आपल्याला काय भेटते, नाही का. असं हे लोभी प्रवृत्ती झाली. आणि आपल्याला जे कुशल कर्म करायचं आहे ते आपल्या चित्ताला उज्ज्वल करण्यासाठी, सरळ करण्यासाठी, वाममार्गापासून जाणाऱ्या चित्ताला थांबवण्यासाठी. हे सगळं जी धडपड आहे आपली भौतिक सुखासाठी नाही. जर आपण तथागताच्या मार्गावर जर राहिलो, तथागत सांगतात की उद्योगी बना, आळस सोडून द्या, या मार्गाने आपण जर राहिलो तर आपली भौतिक जगतातील प्रगतीसुद्धा होते, नाही का. म्हणजे आपण तथागताच्या मार्गाने आपण जर गेलो, शील मार्गाचा अभ्यास केला, आळस रहित उद्योग जर करत राहिलो, उद्योगामध्ये सातत्य जर ठेवलं तर निश्चितच आपलं दारिद्र्यसुद्धा आपण दूर करू शकतो. हे भौतिक जगतातील प्रगती आहे. तथागताच्या धम्माच्या मार्गाने आपण जर चाललो तर ही भौतिक प्रगती आहे. परंतु आपल्याला आपल्या मनाला शुद्ध करायचं आहे, प्युरिफाय करायचं आहे आपल्या मनाला, तर आपल्याला काही कुशल कर्म करावे लागतील. सद्धम्म सर्वत्र वाढावा यासाठी आपल्याला दान द्यावं लागेल. आपल्याला दया करुणा आपल्या चित्तामध्ये जागवावी लागेल गरजूंविषयी, आणि या संपूर्ण जगामध्ये हा मानव कल्याणकारी धम्म पोहोचावा यासाठी आपल्याला दान कुशल कर्मसुद्धा करावे लागतील. तर इथे शिकण्याचा भाग हा आहे की आपण कुशल कर्म केले पाहिजे. शिकण्याचा भाग हा आहे की आपण जर आपल्या शेतामध्ये
जर काही पेरलं नाही, सोयाबीन असो, ज्वारी असो, कापूस असो, तुम्ही जर का काही पेरलं नाही तर त्या जमीनमध्ये गवत उगवल्याशिवाय राहणार नाही. गवत तुम्हाला तुमचं पीक तुम्हाला उत्पादन देते, गवत उत्पादन देत नाही. म्हणून ते जर शेत जर तुम्ही काहीच पेरलं नाही, गवत निश्चितपणाने उगवेल. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल? बीज पेरावे लागते. तसं माणसाच्या मनाचं सुद्धा आहे की तुम्हाला कुशल कर्म करावे लागतील. तुम्ही जर का कुशल कर्म केले नाहीत तर अकुशल तिथे गवतासारखं उगवेल. नको असणारं गवत असते शेतामध्ये तर ते हमखास उगवेल. त्यासाठी तुम्हाला कुशल जे आहे त्या कुशलतेची पेरणी, कुशल कर्माची पेरणी तुम्हाला करणं अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी हे जे दान सांगितलेलं आहे, या ब्राह्मणाने, एक साटक ब्राह्मणाने आपल्या अंगावर असणारं म्हणजे एकच चादर आहे ती सुद्धा त्याने दान केली. एक अशी सुद्धा गोष्ट सांगण्यात येते की एक भिकारी असतो आणि तो भिकारी, त्याच्याकडे ना घर आहे ना दार आहे. तो भिकारी त्याला भिकेमध्ये एकदा मकाचं कणूस मिळते आणि तो मकाचा कणूस रस्त्याने जसा त्याने खायला सुरुवात केली, त्याने त्यातील 25% भाग असा मग त्या कणसाचा खाल्ला आणि समोरून पाहिलं तर समोरून तथागत येत आहे. जसे तथागत त्याला दिसले, त्याने मागचा पुढचा काहीही विचार न करता ते मकाचं कणूस तथागताला डायरेक्ट दान देऊन टाकलं. ते राहिलेलं. त्याने हा सुद्धा विचार केला नाही की याच्यानंतर आपल्याला भीक मिळेल की नाही, आपलं पोट भरेल की नाही दिवसभरात, हा कोणताही विचार केला नाही. त्याने हा सुद्धा विचार केला नाही की हे माझ्या उष्ट आहे, तथागत घेतील की नाही, हा कुठलाही विचार त्याने केला नाही. आणि सरळ ते मकाचं कणूस त्याने तथागताला दान देऊन टाकलं. तथागताने सुद्धा ते स्वीकारलं आणि त्याच्या दानाला महान असं दान संबोधलं तथागतांनी. कारण त्याच्याकडे काहीही संपत्ती नाही, तेवढीच एक संपत्ती होती त्या दिवसाची आणि ते सुद्धा त्याने मागचा पुढचा कसलाही विचार न करता ते देऊन टाकलेली आहे. म्हणजे जो माणूस दान करतो तर तो एक प्रकारे त्याच्यातून त्यागाचा धडा शिकत असतो, दान पारमितेचा तो अभ्यास करत असतो. तर कारण माणसाने दान देत राहावं, मी याच्यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं. थोडं थोडं का होईना देत राहावं. का देत राहावं? एक दिवस असा येते माणूस म्हातारा होतो, म्हणजे हा निसर्ग आपल्याकडून डोळे हिरावून घेतो, कान हिरावून घेतो, धीरे धीरे एक दिवस असा येतो की आपल्याला हा देह निसर्गाला दान देण्याची वेळ येते. म्हणजे आपली मरणाची वेळ जवळ येते, तेव्हा आपल्याला देह सोडण्याची वेळ येते. आता विचार करा, ज्या माणसाने कधी 1 रुपया हातचा सोडला नाही, जो विषय उपभोगामध्ये समजा त्याने आयुष्य गमावलं, त्या माणसाला जर समजा हा संपूर्ण देह सोडण्याची जेव्हा वेळ येते, कसा व्यक्ती तडफडत असेल बरं? किती तडफडत असेल तो व्यक्ती. आणि मग ते जर तडफडायचं नसेल, हा देहसुद्धा आनंदाने आपल्याला त्यागता आला पाहिजे, सोडता आला पाहिजे. तो तेव्हाच आम्ही सोडू की जेव्हा आम्हाला हातचं काही सोडण्याची प्रवृत्ती या जीवनामध्ये आपण निर्माण करू, या मनाला तशी सवय लावू काही सोडण्याची, देण्याची. जेव्हा अशी सवय लागेल तर काय होईल? 2 व्यक्ती, नेहमीच उदाहरण सांगत असतो मी, 2 व्यक्ती आहेत की ज्याने आयुष्यात 1 रुपया सोडला नाही, तोही मरतो. जो सतत दान करत आलेला आहे तोही मरतो. परंतु दोघांच्या मृत्यूमध्ये फरक काय आहे? ज्याने कधी हातचा रुपया सोडला नाही, पै 1 रुपया जमा करून एखादं घरटं बांधलं, म्हातारपणामध्ये त्याने घरटं बांधलं आणि म्हातारा झाल्यानंतर त्याला आता देह सोडण्याची त्याची वेळ आली, तर काय होईल? त्याला ते घर सोडावं वाटेल का? 1 रुपया करून त्याने कधी नातवाला दिला नाही,
त्याला ते घर सोडावं वाटेल का? अरे आता तर कुठे मी हे घर बांधलं आणि हे बांधलं त्याच्यामध्ये राहण्यासाठी माझं मन भरायच्या आतच मला हे आता म्हणजे जावं लागत आहे हे सोडून, तर तो तडफडतो. दुसरा व्यक्ती असतो की ज्याने आयुष्यभर दान देत राहिलेला असतो, असा व्यक्ती, त्यालाही मृत्यू येतो. तर तेव्हा तो काय करतो? तो देत आलेला आहे, सातत्याने देण्याची त्याच्या मनाची, सोडण्याची, आपल्या मालकीची जी वस्तू आहे ते सोडण्याची त्याच्या मनाची प्रवृत्ती होत गेलेली आहे. कारण आपण जे काही दान देतो त्याने काय करतो? 100 रुपये दान देतो म्हणजे आपली मालकी त्याच्यावरची सोडून देतो, नाही का? तर तो व्यक्ती जेव्हा असं देण्याची त्याची प्रवृत्ती मनाची असते, तोही व्यक्ती मरणाला येतो, पण तो तेव्हा अगदी मुक्त हस्ते हा देह या निसर्गाला दान करत असतो. तो असा दान करत असतो म्हणजे त्याचा मृत्यू म्हणजे झाडाचं पान म्हणजे पिवळं व्हावं आणि एखाद्या हवेची झुळूक यावी आणि त्या हवेच्या झुळकीने ते पाण्याचं देठ त्या झाडाच्या फांदीपासून हलगत वेगळं व्हावं. जणू काही त्या हवेच्या झुळकीने ते गिरक्या घेत घेत हसत नाचत बागडत जमिनीवर येते, जणू काही ते आपल्या मरणाचा आनंद उत्सव साजरा करते. तर मरण हे आपलं असं आलं पाहिजे की त्याने त्या देहसुद्धा हा निसर्गाला दान केला पाहिजे. तर ही मृत्यूची एक कला आहे आणि ही मृत्यूची कला आपल्याला शिकण्याची गरज नाही. मृत्यूची ही कला शिकण्याची कोणालाही गरज नाही. त्यासाठी आपण जगण्याची कला शिकलो पाहिजे, जीवन जगण्याची कला शिकलो पाहिजे. आणि जीवन जगण्याची कला शिकण्यासाठी आम्ही सगळ्यात पहिले जर 10 कुशल कर्मापैकी एक कुशल कर्म तथागतांनी सांगितलेलं आहे आणि ते कुशल म्हणजे दान कुशल कर्म. जर जगण्याची कला जर आम्हाला शिकायची असेल तर 10 प्रकारचे कुशल कर्म आम्ही आमच्या या जीवनामध्ये केले पाहिजेत आणि त्यातलं पहिलं कुशल कर्म सांगितलेलं आहे तथागतांनी, दान. कसं मरावं हे शिकण्याची गरज नाही, कसं जगावं हे माणसाने शिकलं पाहिजे. हे बंद करा.